एखादी सहन करणारी व्यक्ती भरपूर अत्याचार झाला ना तरी ती सहनच करत असेल, तोंडातून अपशब्दसुद्धा काढत नसेल, फक्त सहनच करत असेल. तिने जर उत्तरच दिलं नाही तर समजा की तिचा बदला तो भगवान घेतोय, तो परमेश्वर घेतोय, तो नक्की घेईल. त्याच्यामुळे कोणावरही अत्याचार करताना विचार करायचा की हा उत्तर देत नाहीये, याचा अर्थ असा नाही की त्याला उत्तर देता येत नाही, तो सहन करतोय. याचा अर्थ असा नाही की त्याला काहीही बोलता येत नाही. तो चूप फक्त तुमच्यासाठी बसलाय, नात्यासाठी बसलाय. पण तो जर चूप बसलेला असला ना तरी त्याचं उत्तर देणारा तो एकच आहे, परमेश्वर.